सुनसगाव येथे शेतकऱ्यांना पिकांसाठी मार्गदर्शन। भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील श्री मनुदेवी मंदिर प्रांगणात BASF कंपनी मार्फत महाचर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कंपनीचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी विवेक पाटील यांनी शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन, मका या पिकांचे उत्पन्न चांगल्या प्रकारे येण्यासाठी कोणत्या औषधीचा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी जळगाव तालुका प्रतिनिधी तुषार पाटील, कल्पेश राणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रमात सुनसगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जितेंद्र काटे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, सुनसगाव। ml प्रति एकर डोस परत एकदा सांगतो, 120 ml प्रति एकर। पॅकिंग सुद्धा दोन पॅकिंग आहे, 120 ml आणि 360 ml। तर कपाशीमध्ये आज जवळजवळ 1.5 ते 2 महिन्याचा कपाशी आहे, ती सुद्धा योग्य अवस्था आहे बुरशीनाशक फवारायची। मी इतक्या विश्वासाने इतके गॅरंटीने सांगतो, सोयाबीन मध्ये फळाचं रूपांतर, फुलाचं रूपांतर जेव्हा आपल्या कळ्यांमध्ये सुरुवात होते, शेंगेमध्ये ही अवस्था, त्यावेळेस त्याचे 2 स्प्रे, कपाशीमध्ये फुलं लागण्याची अवस्था, त्याच्यानंतर 2 स्प्रे आणि मक्यामध्ये सुद्धा आपलं ज्याला म्हणतो गर्भ अवस्था किंवा पोटरी अवस्था, त्या अवस्थेमध्ये या बुरशीनाशकाचे जर 2 स्प्रे गेले, तुम्हाला कुठलंही बुरशीनाशक घेण्याची गरज नाही। इतकं स्ट्रॉंग बुरशीनाशक आहे। माझ्या मते यंग जनरेशन बसलेली आहे, यूट्यूबवर किंवा गुगलवर तुम्ही सर्च करू शकता, सगळ्यात टॉपचं बुरशीनाशक आहे। माझ्या मते इंस्टाग्रामवर काल परवा एक मोठा व्हिडिओ आला वडगाव तालुक्यात, म्हणजे आपल्याकडे जर केळी असेल, केळीमध्ये सुद्धा करपा रोगासाठी हे बुरशीनाशक आपण वापरू शकतो। एक म्हणजे एकदम साधं आणि सोपं सांगतो। आपल्याकडे जितके पीक आहे, तुम्हाला बुरशीनाशक वापरायचे असेल तर प्रायड जर वापरा, टेन्शन घेण्याचं कुठलंच काम नाही। म्हणजे कंपनीची मीटिंग झाली, कृषी मेळावा झाला मनुदेवी मंदिरावर। तिथे त्यांनी सांगितलं व कांदा, सोयाबीन आणि मका याच्यावर तणनाशक 15 दिवसाच्या पुढेच मारायचं, 16, 17, 18व्या दिवसात, आणि आम्ही जे सांगितलं ते खत त्यानुसार टाकणे। BASF कंपनीचा कृषी मेळावा झाला मनुदेवीवर। त्यांनी माहिती दिली की सोयाबीन, कपाशी आणि मका यावर तणनाशक कसं मारायचं याबद्दल माहिती दिली। आणि खताची खत आपलं BASF कंपनीनं मेळावा घेतला मनुदेवी मंदिरावर, आणि खत, बियाणे आणि एकंदरीत तणनाशक किती दिवसांनी मारायचे हे त्यांनी माहिती दिली। काल BASF कंपनीचा मेळावा घेण्यात आला। त्यात विवेक पाटील साहेबांनी कापूस, मका, सोयाबीन या